मॅडम कशा आहेत? बऱ्या आहेत ना? हो भाऊजी, अहो यांच्यावर अफरातफरीचा आरोप झाला ना, तेव्हा वाटलं होतं सगळं संपलं, पण नाही हो, देव असतो. चांगल्या माणसांबरोबर चांगलंच होतं बघा. की बघा ना, नवीन सुरुवात. हो, सरांचं कौतुकच आहे. या वयात नवीन सुरुवात म्हणजे. तुम्ही बरे आहात ना? हो. येत. सोमू भाऊजी, हा काय सोमू? हे काय? अहो मी केव्हाची आले. काय हो? कार्यक्रम तर संपला, तुम्ही तर म्हणत होता की अजून सुरू पण नाही झाला. यांनी मला बाहेर बसवून ठेवलं. मी केव्हाची आले माहितीये? आत्ताच सुरू झालाय कार्यक्रम असं दिसतंय. होणार आहे श्रीनिवास. हो हा लक्ष्मी, हे आता नुकताच सुरू झाला ग कार्यक्रम. बरं, पण लक्ष्मी, तू अचानक कशी काय आलीस? मी अचानक इथे कशी आले असंच ना. अहो तुमच्याच ऑफिसमधून फोन आला होता. म्हणजे तुमचे हे जे सहकारी आहेत ना, त्यांना वाटलं की तुम्हाला आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून मला अगदी आग्रहाने बोलवलं होतं. कसं वाटलं श्रीनिवास सरप्राईज तुला? हे ह्या सरप्राईजने तर चकितच केलंस तुम्हाला लक्ष्मी. मॅडम, मी मगाशी सरांनाही तेच म्हणत होतो. एका गैरसमजामुळे यांना खरोखरच खूपच त्रास झालेला आहे आणि त्याबद्दल अगदी मनापासून मी सॉरी म्हणतो आणि मी तुमचीही माफी मागतो. अहो नाही नाही, माझी कशाला. तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही केलं, आम्ही आमचं केलं. महत्वाचं काय, विजय सत्याचा झाला बस. हो मॅडम, पण खरं सांगू, यांच्यासारखा एम्प्लॉय प्रत्येक कंपनीला मिळो. थँक्यू फॉर युअर सर्व्हिसेस मिस्टर दळवी. सर, उद्याच्या मीटिंगसाठी काही अपडेट्स द्यायच्या होत्या. येत आहे? हो ठीक आहे. आलो श्रीनिवास, येतोय. इतरांना तर तुमचं कौतुक असतंच हो, पण तुमच्या साहेबांचं तुमच्याबद्दलचं मत ऐकून आणखीन बरं वाटलं बघा. बरोबर असं पुढे वागतं का? हा? आणि तुम्हाला माहिती मला तिथे भीती वाटली बाबा तिकडे जाऊन. माझ्याने जे केलं त्यामुळे मला भीती वाटली आई. नको, पण मंगल, तुला तिकडे जायची गरजच काय होती? हो, जे काही असेल ते, पण मंगलच्या बाबतीत जे घडलंय ते चुकीचं घडलंय. मंगल, मंगल तू शांत हो. शांत हो. हे बघ, आपण या प्रकरणाचा छडा लावू. विजयांशी बोलतो आणि त्याला जाब विचारतो. हा ठीक आहे, तू काळजी नको. पण हे बघ, सगळे आत्ताच कामावरनं आलेत. जरा जेवू दे सगळ्यांना आणि मग मी बोलतो जयांशी. हा, तू पण 2 घास खाऊन घे बाळा. हिला बरं वाटेल जरा काही खाल्लं तर. हिला जेवण. हो, वहिनी आहे ना मी. चल सगळे जेवून घेऊ, सगळ्यांनाच बरं वाटेल. चला. जानू, जानू काय झालं? तू इथे अशी का बसली आहेस? मी तुला किती हाका मारल्या. सॉरी, मला ऐकू आलं नाही. हे व्हॉट हॅपन टू माय स्वीट हार्ट? इतकी अपसेट का दिसतेस? जयंत, जयंत, दिवसभर माझा फोन बंद आहे. माझ्या घरच्यांशी माझा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. माझ्या बाबांची तिथे काय अवस्था आहे तुला चांगलंच माहिती आहे. आठवण येते मला माझ्या घरच्यांशी. बोलायचंय मला त्यांच्यासोबत. आय अंडरस्टँड. रिअली सॉरी जानू. मला माहिती आहे तुला इथे खूप लोनली फील होत असेल. त्यात मी तुला म्हणालो होतो की मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन, पण काय झालं माहिती आहे, माझा खूप एक इम्पॉर्टंट क्लायंट माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसला होता.
मला तिथून हलताच येईना. बरं. सो फोन चालू नव्हता, मग तू काय केलंस? मला मिस केलंस? हो. आणि अजून काय केलंस? काही नाही. थोडा वेळ बाहेर सोफ्यावर बसले, मग इकडून तिकडून इकडे फेऱ्या मारल्या. कंटाळा आला, मग झाडांना पाणी घातलं, फर्निचर पुसून काढलं. आणि माझी आठवण काढलीस? हो जयंत, काढली. आणि अजून काय काय केलं मला सांग ना. अजून काय करणार जयंत? म्हटलं ना तुला, कंटाळा आला होता, थोडा वेळ सोफ्यावर बसले, मग इकडून तिकडे फेऱ्या मारल्या, डायनिंग चेअरवर जाऊन बसले, जिन्यावरून चढले उतरले. बरं, खिडकीतून बाहेर बघावंसं वाटतं तर या घराला खिडक्याच नाही आहेत. तूच मला सांग, अजून काय करण्यासारखं आहे या घरात? बाहेर कंटाळा आला म्हणून मग आता इथे बेडरूम मध्ये येऊन बसले. मला मिस करत? हो जयंत. पण तुला एक गोष्ट सांगू मी तुला जास्त मिस केलंय. विचार का? का? कारण माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे, खूप जास्त. यू माय क्वीन.